कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैठणीची महाराणी कापसे पैठणी, इलेक्ट्रॉनिक पार्टनर्स बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर विश्वातील एक विश्वसनीय नाव योगीराज फर्निचर्स। महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी पैठणी ती म्हणजे कापसे पैठणी। नऊवारी पैठणी, डिझायनर पैठणी, डिझायनर शालू, लग्नाचा बस्ता उपलब्ध। प्रशस्त कार पार्किंग, ठिकाण काळा मारुती रोड, येवला। फोन नंबर 02559 26 73 58। श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये। बजाज फायनान्स तसेच क्रेडिट कार्डवर सुलभ हप्त्यानं खरेदीची सुविधा। इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स। सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB, केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी,
आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहो योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. सजलेल्या घरांमध्ये आधी बाप्पांचं आगमन झालं आणि पाठोपाठ सोनपावलांनी गौराईंचं आगमन झालंय. सर्वत्र अगदी आनंदाचं वातावरण पसरलंय. या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी C24 पुन्हा एकदा घेऊन आला आहे गौरी गणपती विशेष कार्यक्रम आली गौराई. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैठणीची महाराणी कापसे पैठणी, इलेक्ट्रॉनिक पार्टनर बालाजी इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचर विश्वातील विश्वसनीय नाव योगीराज फर्निचर्स. आज आपण आलो आहोत सौ जाधव वहिनी यांच्या घरी त्यांच्या बाप्पांची आणि गौराईंची आरास बघण्यासाठी. चला तर मग जाऊयात. C24 या वाहिनीने गौरी गणपतीचा कार्यक्रम पुन्हा एकदा आणलाय आली गौराई. उत्सव गौरी गणपतींचा आणि थाट आराशींचा. आज आपण आलो आहोत जाधव वहिनी यांच्या गौराईंची आरास बघण्यासाठी. अतिशय सुंदर अशी आरास त्यांनी केली आहेत. माझ्यासोबत आहेत जाधव वहिनी. वहिनी खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. ओळख करून द्या. ही माझी पुतणी सौ अश्विनी कपिल कल्लापुरे. तुमचं पण खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपतीचं सगळीकडे वातावरण आहे, एकंदरीत आनंदाचं भक्तीचं वातावरण आहे. तुमच्या घरी कसं आहे वातावरण? आमच्या घरी गौरी गणपतीचं जे वातावरण एकदम सुंदर असतं. घरातली सर्व म्हणजे फार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने हे वातावरण साजरं करू लागतात आणि प्रत्येकजण म्हणजे आवडीने त्याच्यात सहभाग घेतात. त्यातल्या त्यात अश्विनीचा तर जादाच वाटा आहे. तिला फार आवड आहे. ती दरवर्षी येते आणि ती गौरीची आरस, तिचं डेकोरेशन, नंतर फराळ असतं, त्याची सगळे म्हणजे मदत मला ती करू लागते. म्हणजे तुमची पुतणी आहे, म्हणजे थोडक्यात मुलीसारखं ती येते आणि सर्व करू लागते. अच्छा, म्हणजे तुम्ही गौराया किती वर्षांपासून बसवता? आम्ही गौराई गेली 10 वर्षापासून बसतो. पण आमच्या घरी म्हणजे पूर्वी ज्या चालत आलेली अशी गौराईची स्थापना नाही आहे. तर आम्ही 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस वास्तुशांती केली ना, त्यावेळेस गौरीची स्थापना केली. नवचंडी याग केला, त्यावेळेस गौराई आणावं लागली मुखोटा आणि त्या 10 वर्षापासून मग आम्ही गौराईची स्थापना करतो. म्हणजे गुरुंकडनं तुम्हाला हाऊस होती म्हणून? हाऊस होती. म्हणजे जनरली आमच्याकडे जे गुरु आले होते ना, तर त्या गुरु म्हटले की नवचंडी यागामध्ये महालक्ष्मीची स्थापना करा तुम्ही. लास्ट डेला 3 दिवसांचा यज्ञ होता तो. तर त्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला अगदी पूजा मांडल्यानंतर सांगितलं. मग आता आम्हाला त्यातली फारशी माहिती नव्हती, कारण पिढी जात नाही आहे ते. पण मग मी म्हटलं की आहे आमच्या ओळखीतले, आमचे शेजारी राहायचे पहिले डहाळे, त्यांच्याकडे आम्ही नेहमी जेवणाच्या दिवशी वगैरे जायचो, पण फारशी काही माहिती नव्हती त्यातली. मग म्हटलं की काकांना माझ्या ओळखीचे आहे, मी तिथून घेऊन येते, अगदी जनरल. आणि मग गेलो 2-3 ठिकाणी गेलो ओळखीच्या. पण मग ते म्हटलं की म्हणजे असं नाही म्हटले पहिल्या 2 जणांना, असं वाटलं की काय सांगावं हिला ना महालक्ष्मीचं. पण मग तिसरे जे आहे क्लोज त्यांच्या घरी गेल्यानंतर मग त्या म्हटल्या तुला खरं सांगू का, महालक्ष्मी अशी देता नाही येत म्हणे, कारण ती लक्ष्मी असते. जसं आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी नाही देत दुसऱ्यांना, तसं ही पूजेसाठी नाही देता येणार म्हणे, तुम्ही स्वतःचीच आणा लक्ष्मी. मग ते त्याची काही आयडिया नव्हती कुठे मिळते काय. तर मग पुन्हा घरी गेल्यावर गुरूंना सांगितलं, तर ते म्हटले की असं असं मिळेल म्हणे, तुम्ही आणा.
आणली आणि मग स्थापना केली आम्ही लक्ष्मीची. पण त्या द्याव्या लागतात किंवा आपल्या घरामध्ये अशा असतात ना, असं म्हणतात की पाहुण्यांनी वगैरे द्यायची असते ती. पण आता आमच्याकडे तो हे नव्हतं ना, आमचे याग केला तर यागामध्ये आमच्याकडे आली, म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी स्वतःहून चालत स्वतःहून त्यांच्याकडे यायचं असल्यामुळे ती स्वतःहून चालत आली आमच्याकडे. ते आमचं खूप मोठं भाग्य आहे. मग त्या वर्षी तुम्ही मग त्या वर्षी स्थापना. पण तरी आम्ही थोडे आशंक होतो की आपल्याला ह्यातली काहीच माहिती नाहीये आणि मग काय करायचं पुढे वगैरे. तर मग गुरुंना ती शंका, काकींना ते टेन्शन कुठेतरी. मी म्हणायची काकी आपण करू, पण त्या म्हणायच्या अगं नाही ते सगळं झालं पाहिजे, आपण असं ऐकू नये, खूप कडक असतं वगैरे असं तसं. तर मग गुरु म्हणे की तुम्ही एवढे आशंका आहे ना, तर अशी पण लक्ष्मी आलीच आहे तुमच्याकडे, तर मग तुम्ही तिच्या पुढे कौल मागा म्हणे. कौल जर मागितला आणि त्याच्यात जर हो आलं की आम्ही तुझी स्थापना करू का, तर मग ती तुमच्या पिढी जात राहणार. आणि जर तुमच्या नशिबामध्येच ती लक्ष्मी नसेल तर नाही आलं तर मग मात्र तुम्हाला नंतर कितीही आवड लागली तरी तुम्हाला ती एकतर गुरुला दान द्यावी लागेल किंवा मग पाण्यात विसर्जन करावे लागेल. पण मग म्हणजे आम्ही खूप भाग्यवान म्हणायचो की आम्ही देवीला कौल मागितल्यावर त्याच्यामध्ये होकारार्थी उत्तर आलं. तर मग आम्ही खूप मोठा अनुभव आला. खूप मोठा अनुभव आहे तो आम्हाला. तिला यायचंच होतं तुमच्याकडे, यायचंच होतं त्यामुळे मग. आणि माझंही त्या निमित्ताने दरवर्षी जाणं होतं. तर 2 माहेरवाशिणी असतात त्यांच्याकडे त्यावेळेला. 2 माहेरवाशिणी तुमच्याकडे आता एकच गौरी असते? हा, त्यामुळे एकच गौरी आहे. उभ्या गौऱ्या आहेत. उभ्या गौराई आहेत. आणि पितळी मूर्ती घेतल्या का? पितळी मुखवटा आहे. आता प्रत्येकाच्या प्रथेनुसार असतो तो. आम्हाला त्यावेळेस आयडिया नव्हती, मग आम्ही पितळीच मुखवटा आणलेला. म्हणजे आम्हाला 10 वर्षापासून ही सुरुवात तीच. हो, 10 वर्षापासूनची सुरुवात. मग तिला दागिने वगैरे कसं दरवर्षी तुम्ही? दरवर्षी आम्ही एक दागिना नवीन करतो, जसं आम्हाला शक्य होईल. म्हणजे आजपर्यंत तरी गौराईनी आमच्याकडनं दरवर्षी एक सोन्याचा दागिना म्हणजे करून घेतलाय तिने. आम्ही नाही केलाय, तिने करून घेतलाय आमच्याकडनं. तर मग दरवर्षी तर एक असतोच, पण आर्टिफिशियल जी ज्वेलरी आहे ना त्यात पण आम्ही दरवर्षी एक नवीन आणत असतो. आणि साडी ड्रेपिंग जे असतं ते पण आम्ही दरवर्षी वेगवेगळं करत असतो. या वर्षी आपण पाहिलं जरा वेगळ्या स्टाईलची साडी, साऊथ इंडियन लुक दिलं साऊथ इंडियन. ब्युटिशियनच एक रेडी करते गौराईला म्हणतात की तिचं ते कला कौशल्य त्याच्यामध्ये दाखवणारच. मग जसं आपल्याला हौस असते तसं म्हणजे देव पण तेच तसेच असतात ना. तर मग त्या आणि काकींचंही असं नसतं की नाही मग तू असं नको करू, तू तसं नाहीये. हे तुझ्या ताब्यात ते सगळं, तुला जसं हवंय तसं तू कर. मग ह्यावेळेस ती एक मुलगी दुसऱ्या मुलीचं कौतुक करते असं. आणि बाळांचं काय, बाळ पण असतात का? हो, लक्ष्मीला बाळ ऍक्च्युली तेही आम्हाला माहिती नव्हतं. फर्स्ट इयरला आम्ही जेव्हा बसवलं ना ते, तर गौरीची स्थापना झाली आणि मग त्या दिवसभरात एक जण म्हटल्या समजा की अरे ते गौरीला बाळ पण असतं. जसं एका स्त्रीला मूल असतं तसंच गौरीला. मग आम्ही अचानकच अगदी खेळणीतलं असतं ना बाळ ते आणून ठेवलं. तेव्हा एवढी काही माहिती नव्हती. पण मग मागच्या वर्षी असं वाटलं की अरे हे बाळ तर खेळणीतलं खूप दिवसांचा पण तेच ठेवतंय. तर मग देवीला कौल मागू की तुझ्यासाठी बाळ आणू का असं. तर मग कौल मागितला, त्यात पण होकारार्थी उत्तर आलं. तर मग ह्या वेळेला आम्ही पितळी मुखवटे आणले, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांना खूप छान असा फ्रिलचा फ्रॉक वगैरे आणि लहान मुलाचा लाइटिंगचा ड्रेस पण आणला. आणि मग आणि मग ह्या वेळेला आम्ही त्याची स्थापना केली. त्यामुळे गौरीला अजून थोडासा उठाव आणि अजून चैतन्य आलं चेहऱ्यावर. घर असं भरल्यासारखं झालं असं. ते पाहुणे असं देव साक्षात आपल्या घरी अवतरला असा फील होतो. आणि म्हणजे आम्हाला आतापर्यंत प्रत्येक असा अनुभव आहे की आम्ही जनरली काही ना, एक मैत्रीण आहे तिचा अनुभव सांगत होती की तिला शाडूचे मुखवटे आणि ते ह्या वेळेला थोडेसे म्हणजे रिसेंट आलेला अनुभव आहे. तर ह्या वेळेला थोडेसे असं वाटलं की लुक नाही राहिले, खूप जुने असते. हो. तर मग तिने असं सहज गौराईला बोलता म्हणलेली की नवीन घडवून बसू का तुला. तर मग ती गौराई बसेनाच अगदी. मग त्यामुळे माझ्याकडनं तर काही चुकलं नाही, पण तरी पण मग त्यांनी माफी मागितली की माझं काही चुकलं असेल तर तू तुझी स्थापना कर. आणि तिला चिठ्ठी टाकली की मी तुला नवीन घडवून बसू का. तर त्याच्यात त्यांना नकारार्थी उत्तर आलं. आमच्या बाबतीत आम्ही आत्तापर्यंत तिच्यासाठी जे मागितलं किंवा आमच्यासाठी जे मागितलं त्यात सगळं आम्हाला म्हणजे होकारार्थीच आलेलं आहे सगळं. थोडक्यात श्रद्धा, तुमची भरपूर श्रद्धा आहे त्याच्यामुळे तिला यायचं होतं म्हणून ती आधी तिला कौतुक करून घ्यायचं होतं तुमच्याकडनं. म्हणून एकंदरीत 10 वर्षापासून तुम्ही या गौराई बसवता. अनुराधा नक्षत्रावर त्या गौराईंचं आगमन होतं. कशा पद्धतीने तुमच्या घरात होतं? म्हणजे आता प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी आहे. कुणी गल्लीमधनं किंवा कॉलनीमधनं आजवत आणतं तिला.
कुणी तुळशीपासनं आणतो, कुणी म्हणजे प्रत्येकाचं. तर आम्ही तुळशीपासनंच तिचं म्हणजे स्वागत करत घरामध्ये आणतो. तर जनरली दरवर्षी ना भाद्रपद महिन्यातल्या गणेश चतुर्दशीला गणपती बसले की अनुराधा नक्षत्र 3ऱ्याच दिवशी येतं आणि त्या दिवशी गौरीची स्थापना होते. पण ह्या वेळेला असं झालं की ते 5 दिवसांनी आलं आणि मग 5 दिवसांनी गौरीची स्थापना झाली. मग ह्या नक्षत्रावरती तिचं आगमन होतं, त्या दिवशी कोड कौतुक केलं जातं. आणि जनरली बघा आपण माहेरी गेलो ना की मग शेजारच्या वगैरे बायका कधी आली तू आणि मग चहाला ये वगैरे असं बोललं जातं. मग तसं मग जे दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र येतं त्या नक्षत्रावरती मग तिचं पूजन केलं जातं. तिला गोडधोडाचा स्वयंपाक म्हणजे नैवेद्य म्हणून तो दाखवला जातो. मग बरंचसं तिचे लाड पुरवले जातात. मग म्हणून त्या निमित्ताने मग हळदी कुंकू केलं जातं. म्हणजे त्याचं ते निमित्त शेजारी पाजारी सगळ्या तिला भेटण्यासाठी येतात सगळेजण. आल्या म्हणून आपण त्यांना खिरापत माहेरी आली की एखादी मग तिला भेटण्यासाठी नातेवाईक मित्र मैत्रिणी शेजारी वगैरे त्या सगळ्यांना बोलून मग हळदी कुंकू आल्यानंतर आपण जसं चहा औपचारिकता ठेवतो तसं मग दूध किंवा खिरापतीचा प्रसाद असं जसं आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीत मग दुसरं. आणि मग त्या दिवशी गौराईंचं आगमन होतं त्या दिवशी नैवेद्याचा काय प्रकार असतो? नैवेद्य म्हणजे भाजी पोळी डाळ भात असा नैवेद्य असतो आणि गोड म्हणजे दरवर्षी वेगळं काहीतरी गोड. आणि साड्या पण दरवर्षी नवीन असतात? साडी दरवर्षी नवीन असते आमची. म्हणजे आता ते थोडंसं ठरवलेलं असतं ना की घागरा साडी घालायची तर मग त्या पद्धतीतनंच खरेदी करायची. हे सगळी आयडिया तुझीच असणार? त्यांची पण असते आणि त्यांचं म्हणजे मी हे करते तर त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे त्याला. त्यांना असं नाही म्हणत की नाही मग घागरा घालते तर मग असं अशी नाही घालायची असं नसतं. म्हणजे मी हे करते त्याच्यात त्यांचं पण तेवढं हे आहे की त्यांचा पण एक जनरली मोठे माणसं खूप लक्ष की हे नको करू ते नको करू तसं नसतं. माझ्या काका काकींचं तू ठरवलंय ना मग तुला जसं हवं आम्ही तुला त्यातल्या तुझ्या आयडिया त्यातली कल्पना तुला दाखवता येते की अजून काहीतरी मला ते जास्त छान करता येतं ना. जर त्या किंवा काका म्हटले की बाळा हे नको करू तर मग नाही ना करता येणार. पण ते कुठंच इंटरफेअर करत नाहीत. पण ते छान वाटतं बघायला, वेगळं वाटतं. मग तशा पद्धतीने आपल्याला असं वेगवेगळ्या साड्या घालायला आवडतात तसं ते गौराईचं पण त्या पद्धतीत लोक कौतुक होतं तिचं त्या दिवशी. मग त्या दिवशी गौराईंचं आगमन झाल्यानंतर पुढे काय? दुसऱ्या दिवशीचा कसा प्रकार असतो तुमच्याकडे जेवणाचा? कारण गौराई बसल्यावर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. 16 भाज्या असतात, चटणी कोशिंबिरी. नंतर एक आमच्याकडे एकच गौरी स्थापन करतात. मग एक सवाशीण जीव घालतो आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. मग मैत्रिणी येतात, हळदी कुंकाला येतात आणि तो आनंदच वेगळा असतो. तो आनंद. आणि यावर्षी आरास कोशिंबीर पण मग प्रकार डाळिंबाची वेगळी, कांदा टोमॅटोची वेगळी. जे आपल्याला ते करा. आपण जे वर्षभर जे वेगवेगळे पदार्थ खातो, जे आपण वर्षभर जे नवीन नवीन पदार्थ बनवून खातो ते गौराईला वर्षातून एकदाच देतो आपण. म्हणजे बाप्पापेक्षा गौराईंचे लाड 2-3 दिवसांत जास्त होतात. कारण ती माहेरवाशीण आहे ना. मुलींचे लाड जास्त होतात मुलांपेक्षा. मुलं प्रत्येक फॅमिलीतले मुलं ओरडतात आमचं कोणीच लाड करत नाही. तसं ते असतं, गौराईचे लाड जास्त पुरवले जातात. आणि हळदी कुंकाच्या दिवशी मग तिचे 16 भाज्या वगैरे सगळा नैवेद्य आणि नंतर सवासणी संध्याकाळी मग हळदी कुंकू वगैरे. त्या दिवशी सगळं 16चं महत्व. 16 दोरे आपण गळ्यामध्ये टाकतो देवीच्या, ते 16च असतात. 16 दुर्वा 16 भाज्या त्या दिवशी. अगदी म्हणजे मी असं ऐकलं की पूर्वीच्या बायका 16 वेळेस हळदी कुंकू पण लावायच्या. हो का? पूर्वीच्या बायका म्हणजे मी ऐकून आहे आता की 16 वेळेस हळदी कुंकू पण लावायच्या. पण आपल्याकडनं नाही होत ते. तर मग बाकीचं सगळं 16 त्याचं एक महत्व. आणि अनारस एक लक्ष्मीला आवडतंय. आपण दिवाळीच्या लक्ष्मीला पण अनारसाचं नैवेद्य देत असतो. ते आवर्जून म्हणजे केलेच जातात असं बाकीच्या बरोबर. आणि यावर्षी आराशीमध्ये काय? कारण तुमच्या आरास इनोव्हेटिव्ह असतात, वेगवेगळे असतात, थीम असते, त्याच्यामधनं काहीतरी प्रेझेंट होते. त्या यावर्षी काय केलं होतं? ह्यावेळेस आम्ही शेतकरी आत्महत्या दाखवली होती आरासमधनं. कारण सध्या म्हणजे त्याच्यावरती चर्चा तर होतातच आहे, पण वेळोवेळी आणि प्रत्यक्ष बघितलं किंवा प्रत्यक्ष जर आपण एखादी जे नाटक वगैरे केलं किंवा त्यामध्ये ती रांगोळी जी केली आहे ना, त्या रांगोळीमधनं म्हणजे खूप इफेक्ट झाला आहे. ती जी रांगोळी बरेचसे जण आल्यानंतर त्यांनी ते वाचलं ना की मालक तुम्ही आत्महत्या नका करू. त्यांना ते अगदी भिडलंय ते म्हणाला. ते काही जण म्हणले खूप सुंदर म्हणे, खूप छान केलंय असं. मग ते रांगोळीतनं दाखवायचा प्रयत्न केलाय. रांगोळीतनंच खूप मोठा मेसेज गेला. त्यात प्लस आरास पण त्यात मग त्याला आरासची जोड दिली. मेन आमचं कॉन्सन्ट्रेशन रांगोळीवरती होतं की त्यातनं ते दाखवायचं होतं. आणि ते गवताचं जे केलंय तुम्ही लेअर, तो गवताचा कसा बनवला? तो लॉन बनवलाय. लॉन आपण नवरात्रामध्ये ते आपण स्थापना करतो, घटस्थापना, त्यावेळेस मातीमध्ये वगैरे ते गहू वगैरे टाकून येते तसं. आणि आमच्या घरी पण लॉन आहे, तर थोडीशी आयडिया होती लॉन कसं करायचं काय ते.
म्हणजे हिरवळीतनं तुम्ही हिरवळ हा म्हणजे जनरली असं आहे की आपण शेतकरी आत्महत्या म्हणलं की आपल्याला नजर दुष्काळ येतो, मग ते वाळलेले झाडं वगैरे सगळं तसं येतं. पण आता सध्या पावसाळा आहे, सगळीकडे हिरवळ आहे, पण ती हिरवळ असून पण शेतकऱ्याच्या आयुष्यात दुष्काळ आहे. त्या हिरवळीचा त्याला काहीच उपयोग नाही. त्यामुळे मग आम्ही थीम मध्ये ठेवताना हिरवळीमध्ये हिरवळ असूनही शेतकऱ्याची आत्महत्या, त्याच्या समस्या त्याच्या संपत नाहीत त्याच्या असं. त्याच्याकडे पिकवून सुद्धा त्याच्या म्हणजे पूर्वी शेतकऱ्याला म्हणजे आजही म्हणतात शेतकऱ्याला बळीराजा म्हणायची, पण आज त्या राजाला स्वतःचा बळी द्यावा लागतोय त्याच्या घरासमोर, अशी कंडिशन आलेली आहे. मग त्या हिरवळीचा बाहेरचा काय उपयोग आपल्याला असं. छान. तिथे तुम्ही काहीतरी स्लोगन पण लिहिलेलं आहे. स्लोगन लिहिलं आहे त्याच्यात की अस्तित्वात असणारा देव आणि अस्तित्वात असणारं सरकार फक्त बघ्याच्या भूमिकेत. म्हणजे दोघे पण बघतायत म्हणजे आता कितीतरी ठिकाणी ना आपण, मी स्वतः पण गेली आहे, याग करतायत पर्जन्य याग करतायत, पर्जन्यवृष्टीसाठी याग होतोय. तर आता म्हणजे ह्या खूप मोठ्या चर्चेच्या गोष्टी आहेत ॲक्च्युली. पण म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर आपला देवावरती विश्वास आहे, म्हणजे आहेच, देव आहे. पण मग आपण देवाला एवढं साकडं घालतोय तर मग देव म्हणजे पाऊस नाही पडत आहे तेवढे याग वगैरे देवाच्या मंदिरामध्ये करून पण, किंवा आता देव तर काय वरून निर्णय देणार नाही, कुठली आकाशवाणी होणार नाही की शेतकऱ्याला हमी भाव द्या, किंवा तुम्ही बाजार भाव जो आहे तर तिथे अगदी बार्गेनिंग फारसं करू नका, किंवा शेतकऱ्याला येऊन सांगणार नाही की तुम्ही कमी पाण्यामध्ये शेती करायचं, नवीन टेक्नॉलॉजी पण तुम्ही करा, नुसतं सरकारकडनं अपेक्षा करू नका. आपण पण काहीतरी सरकारलाही म्हणजे सध्या सरकार आपल्याला देवरूपात आहे. सरकार जर म्हटलं हमी भाव ठरवू, दुधाला योग्य भाव देऊ, किंवा पीक किंवा शेततळे त्या संदर्भात योग्य त्या योजना राबवू, तर मग कुठंतरी ते अंमलात येणार. पण मग सरकारही कुठली पावलं उचलत नाही. मग त्यामुळं देवरूपी सरकार पण फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे, असा थोडक्यात तो मेसेज आहे. तो देव पण बघतोय आणि बघतोय नेमकं शेतकऱ्याने करायचं काय, एवढं पिकवतो तो आपल्यासाठीच पिकवतोय, तो नाही पिकवत आपण खाणार. तो आपला मी म्हणजे शेतकरी छोटा एक आहे ते आत्महत्या करताना दाखवले स्वतःच्या घरासमोर, तर त्या शेतकऱ्याचे जे आहे ना ड्रेस त्याच्यावरती आम्ही अन्नदाता म्हणून हे पण लिहिलंय, मेसेज पण लिहिलाय. तो आपला अन्नदाता आहे, अन्नदाताच, पण तो आता सैरभैर झालाय, अगदी सैरभैर झालाय. नक्की समस्या काही संपत नाहीत शेतकऱ्यांच्या, पण खूप छान त्या रांगोळीमधनं आणि आरासीमधनं खूप सुंदर असा एक संदेश देण्याचं काम. कसं आरासमध्ये काहीतरी थीम असली पाहिजे, त्यातून काहीतरी संदेश म्हणजे लोकांना मोटिवेट झालं पाहिजे त्याच्यामधनं. अतिशय छान अशी आरास तुम्ही केली. त्या दिवशी नेमकी धावपळ कशी झाली हळदी कुंकाच्या दिवशी तुमची? खूप सकाळपासून खूप रश असतो संध्याकाळपर्यंत, पण असं वाटत नाही की आपण थकलोय असं वाटत नाही. आणि थोडीशी सुद्धा विश्रांती भेटत नाही, एकदम फ्रेशनेस. म्हणजे अगदी संध्याकाळी हळदी कुंकाला बाहेर पडलो तेव्हा सांगितलं मैत्रिणींना की आज अगदी दमायला झालं दिवसभर, त्यामुळे वाटत नाही. कारण म्हणजे गौरीच्या चेहऱ्यावर जसं तेज असतं ना तसं आपल्या चेहऱ्यावर पण एक वेगळ्या प्रकारचा तेज येतं त्या दिवशी. म्हणजे एवढं थकलेलं असतो पण असं वाटत नाही काही, खूप दिवसभर उत्साह असतो. कारण देव स्वतः आपल्या घरी अवतरले, त्यांना आपण प्रिपेअर करतो आणि त्याच्यासाठी आपण सगळं प्रिपरेशन करतो. म्हणजे आपला हात तिथे लागलेला असतो प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामुळे ते समाधान. पण एवढं करून पण असं वाटतं आपल्याला की हे राहिलं आपलं, हे पाहिजे. दरवर्षीचं म्हणजे माझ्या बाबतीत ते दरवर्षीचं आहे की ह्या मला म्हणतात अगं झालंय छान, तू कशाला अगदी थर्ड डेला पण म्हणजे तिसऱ्या दिवशी जेव्हा गौराई उठते ना त्या दिवशी पण असं वाटतं की अरे हे करायला पाहिजे होतं, हे नाही, नेक्स्ट टाइम करू. असं धावपळ खूप होते, धावपळ असते दिवसभर, पण मग सगळेजण मदत करतात ना. म्हणजे बहीण पण आहे छोटी, ती सगळ्या गोष्टी हाताखाली करते, जे जे मागेल ते सगळं देते. मग ते एवढं काही जाणवत नाही, सगळे एकत्र असल्यामुळे त्या सणानिमित्त सगळे एकत्र सगळ्यांच्या आयडियाज हे करा ते करा, त्याच्यामुळे पटकट काम पटपट होतं आणि एकदम छान प्रकारे हा सोहळा संपन्न होतो. थोडक्यात आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, मात्र या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा C24 तास प्रस्तुत गौरी गणपती उत्सवाचा कार्यक्रम आली गौराई. महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी पैठणी ती म्हणजे कापसे पैठणी. नऊवारी पैठणी, डिझायनर पैठणी, डिझायनर शालू, लग्नाचा बस्ता उपलब्ध. प्रशस्त कार पार्किंग. ठिकाण काळा मारुती रोड, येवला. फोन नंबर 025 59 26 73 58. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आमच्याकडे मिळतील LED TV, कलर TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH,
D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंजमध्ये. बजाज फायनान्स तसेच क्रेडिट कार्डवर सुलभ हप्त्यानं खरेदीची सुविधा. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFV केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहो योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर C24 प्रस्तुत आली गौरव या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कापसे पैठणी, बालाजी इलेक्ट्रॉनिक आणि योगीराज फर्निचर. आपण गप्पा मारत आहोत जाधव वहिनी आणि अश्विनीताई यांच्याशी. आता आपण गौरीचा सगळा थाटबाट पाहिला, तिचं हळदी कुंकू वगैरे, पण तिसरा दिवस असतो तो खूप महत्त्वाचा असतो की त्या दिवशी तिची पाठवणी असते. तुमच्याकडे काय पद्धत आहे? पद्धत अशी नवीन काही नाही. आता आमच्याकडे म्हणजे पिढ्या जात नसल्यामुळं आम्ही आता समोरचं जसं प्रत्येकाला विचारून नवीन असं ह्याला मोठ्या माणसांना विचारून शिकलोय आम्ही. आणि नैवेद्याचा प्रकार वगैरे प्रत्येकाला विचारून आम्हाला कसं माहिती नव्हतं ना, त्याच्यामुळं. आणि पहिल्या दिवशी तिची स्थापना, दुसऱ्या दिवशी तिचं थाटपाट असतो, तिसऱ्या दिवशी मग तिचे पाठवणाकी असते. तर तिसऱ्या दिवशी मग 5 जणी सवाष्णींना बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि मग तो 16 पदरी जो दोरा असतो त्याला 16 गाठण बांधायच्या. त्याच्यानंतर मग आरती करायची, कहाणी वाचायची आणि मग तिच्या डोक्यावर अक्षता टाकून तिचा मुखवटा हलवायचा. आणि आरती केल्यानंतर मग संध्याकाळपर्यंत ते 5-6 वाजेपर्यंत ठेवायचा तो. पण मग जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर तिचं पाठराखण करायचं. पण जसं आपण पहिले 2 दिवस जेवढा उत्साह असतो ना आपल्याला तिचं करताना, तेवढा उत्साह आपल्यामध्ये राहत नाही. मुलगी सासरी जाताना कसं आपल्याला तिला वाटी लावताना कसं हे होतं तसं फिलिंग होतं ऑटोमॅटिक. आणि मग आपोआपच माणसाला थोडंसं ज्यांच्या घरी गौरी असतात ना तर त्या बऱ्याचशा लेडीज येतात तिसऱ्या दिवशी पण. ज्यांच्या घरी गौरी असतात ना त्यातल्या बऱ्याचशा लेडीज तिसऱ्या दिवशी पण हळदी कुंकाला येतात. ज्यांच्याकडे त्यांना जमत नाही त्या येतात. पण मग आदल्या दिवशी पण तोच असतो हळदी कुंकू देणं आणि दुसरं म्हणजे तिसऱ्या दिवशी पण तेच. पण त्या दोन्ही दिवसामध्ये म्हणजे खूप फरक असतो. म्हणजे जो उत्साह असतो ना दुसऱ्या दिवशी तो तिसऱ्या दिवशी अगदी आपल्या पण आदल्या दिवशी कशी यांची पण पळापळ इकडे पळ तिकडे पळ हे आवर ते आवर, तसं तिसऱ्या दिवशी अगदी काही राहिले असं अगदी निवांत चाललेलं असतं. पण ते गौराईंचा पण चेहरा त्या दिवशी कमी झालेला असतं. ते तिचं कमी झालं. आपल्याला कसं सासरी जाताना असं जाणवतं तसं ते गौरीचं पण. आणि वातावरण पण थोडंसं निरवसायच होतं थोडंसं. म्हणजे त्या दिवशी मग तुम्ही त्या मुहूर्तावरती मुखोटे हलवून अक्षता टाकतो. मग नंतर संध्याकाळी वगैरे विसर्जन. आणि तिन्ही दिवस सगळी फॅमिली एकत्र असते. आणि मग तिसऱ्या दिवशी गौरी गेली की मग
सगळेजण जिकडे तिकडे म्हणजे हा जाणार सण असं. असे उत्सवाचे असतात अगदी महाराष्ट्रात दिवाळी आपल्या. वगैरे सारखं सगळे एकत्र येणार तसं. आणि मग तिसऱ्या दिवशी मग सगळे जिकडे तिकडे मला वाटतं जातात. दिवाळीपेक्षा हा सण जास्त महत्वाचा आहे, कारण यात सगळी आपापल्यापरीने प्रयत्न करतात काहीतरी वेगळं करण्यासाठी, आयडिया देण्यासाठी, कारण ह्या सणामध्ये तेवढी चान्स मिळतो त्यांना प्रत्येकाला. आणि त्यानिमित्ताने कुटुंब एकत्र येतं. जरी दिवाळीला वगैरे तरी एवढं होत नाहीये ना, पण या सणाला सुवासिनी सगळ्या घरी येतात, आवर्जून आपल्या घरी येतात. एक प्रकारचं आणि अगदी म्हणजे असं आहे की एखाद्या ठिकाणी हळदी कुंकाला बोलवलं जरी नसलं आणि आपण म्हणलं ना की मला इथलं आमंत्रण येतेस का, तर ते लगेच तयार होते. इतर वेळेला दिवाळीच्या वेळेस कसं की तिने मला नाही बोलवलंय फराळाला, मग मी कुठे येऊ, तसं ह्या हळदी कुंकाला नसतं. उलट बायकांना ना त्याच्यात खूप असं भाग्य वाटतं की अरे चल ना मग येते मी पण. आमंत्रणाची आवश्यकताच नसते ह्या ग्रुप निघाला ना एकदा लेडीजचा की तो डायरेक्ट प्रत्येकाच्या हातोहात माहिती झालं तरी पण लगेचच बायका येतात. सुवासिनींचा सण त्याचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे लेडीजचं जे नेहमीचं जास्त ना माझा मान माझा पान ते सगळं बाजूला ठेवतात. हळदी कुंकाचा मान महत्वाचा. हो, म्हणजे येतात लेडीज सगळ्या असं. म्हणजे किती ठिकाणी जाऊन आलो आम्ही हळदी कुंकू, एवढ्या ठिकाणी जाऊन घेऊन आलो आम्ही. म्हणजे एक माहेरवाशीन दुसरी माहेरवाशीन तिचं सगळं करते, कोड कौतुक. म्हणजे तो सोहळाच एकंदरीत वेगळा आहे. खूप छान असा सोहळा आहे. एवढी तुम्ही म्हणजे 10 वर्षापासून गौराई बसवताय, इतकी भक्तिवान आहे, दरवेळेस वेगवेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह करताय. मग ह्या वर्षी तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे दाखवलं, तर तुम्ही यावर्षी काय मागणं मागितलं देवाकडे, गौराईंकडे, बाप्पाकडे? देवीला दरवेळेला मागणं मागतो, देवी ते म्हणजे आमचं पूर्ण करते. पण आता हे आत्महत्येचा जो संदेश दिलाय ना, तर त्याच्यासाठी मी त्या मेसेजमध्येच लिहिले अस्तित्वात असणारा देव तो नाही काही करू शकणार आहे. कारण आपलं पडलो गाडीवरनं तर देव माणसाच्या रूपात येऊन आपल्याला उचलतो. प्रत्यक्ष देव आपण ऐकलं नाही की आला आणि आपल्याला उचललंय, तर माणसांच्या रूपामधला देव आपल्याला उचलत असतो त्यावेळेला. तर मला समाजाला मागायचं, देवीला नाही मागायचं की आपण जे आता कंटिन्यू TV वरती बघतो, एक माध्यम आहे आपल्याला, हे प्रसार माध्यम, त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं की हे जे चाललंय ना सध्या, मग तुम्ही कुठल्या मंदिरात देणगी देण्याऐवजी किंवा कुठल्या महाराजांना देणगी देण्याऐवजी तुम्ही तुमच्या यथाशक्ती, मी नाही म्हणणार हजारांनी द्या, तुम्हाला अगदी 20 रुपये देणं शक्य असलं, 50 रुपये देणं शक्य असलं, आणि आपले कितीतरी व्हॉट्सअप ग्रुप असतात, फ्रेंड्सचे वेगळे असतात, प्रोफेशनमधले, तर तुम्ही असे ग्रुप एकत्र होऊन, जर एखादा शेतकरी आहे तो थोड्या पिकासाठी नडला आहे तर तिथे तुम्ही त्याला एक पाकिट बनवून देऊ शकता. भले त्यात 501 रुपये का असे ना, पण मग समाजाला मला मागायचं आहे की तुम्ही असं काहीतरी उपक्रम करा, कारण कोणीतरी पुढे आल्याशिवाय नाही होणार आहे. फक्त आपण चर्चा करतो. आम्ही ट्री प्लांटेशनची जेव्हा केली होती ना आरास, त्यावेळेस पण मी हेच म्हणलो होतं की फक्त चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, चर्चा होतीच आहे. हां, तर कुठंतरी आपण कृती करू सगळेजण, आणि जिथे जिथे गरज असेल, शेतकरी असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे, तर मग त्या महाराज लोकांना देण्याऐवजी आपण अशा पैसे एकत्र करून आपल्या यथाशक्ती गरजू लोकांना, म्हणजे माणसाच्या रूपातल्या देवाला, थोडक्यात सगळं देवावर न सोपवता स्वतः काहीतरी प्रयत्न करावा. आणि प्रत्येक माणसात देव आहे त्या म्हणण्याप्रमाणे. थोडक्यात मला समाजाला मागायचंय, प्रत्येक माणसात देव आहे, देवावर न सोपवता प्रत्येकाने कृतीतून करावं. आणि मला शेतकरी म्हणजे हे तर समाजासाठी की आम्ही सगळेजण समाजाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीशी तर आहोतच. अगदी तो बैल पण म्हणालाय मालक आत्महत्या नका करू, बैलाने मिठी मारली शेतकऱ्याला की आपण करूयात, तो आधार देतो त्यांना, जीव त्याला आधार देतोय. आपणही आधार द्यायला तयार आहे. पण मला शेतकऱ्यालाही असं सुचवायचंय की अपयश आलंय म्हणून खचायचं नसतं, अपयश आलं म्हणून खचायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं नसतं. तर मग त्याने कुठं, जे माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं, तर त्यांनी पण हे कुठंतरी विचार करायचा की अपयश आलंय म्हणून ते ऑप्शन नाही आहे, पाठीमागे पूर्ण संसार असतो. तर मग त्यांनाही ही माझी विनंती आहे, त्यांनी प्रयत्न करत राहायला पाहिजे. नाही विष पिणं, आत्महत्या करणं हा ऑप्शन नाही मिळालं म्हणून विष नाही प्यायचे, कुठंतरी लढत राहायचे. कारण ते काही देवाच्या हातात नाही, ते आपणच करायचं आपल्या प्रयत्नामधनं. अतिशय सुंदर असा मेसेज त्यांनी त्यांच्या आराशीमधनं दिलाय. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण आज आलो आहोत जाधव वहिनी यांच्याकडे, त्यांच्या गौराईंची आरास बघण्यासाठी, आणि त्यांना मिळतं योगीराज फर्निचर यांच्याकडनं एक आकर्षक भेटवस्तू. या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल C24 तास परिवाराकडनं एक छोटीशी आठवण भेट.
आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात तुम्ही, अश्विनीताई जाधवताई सहभागी झालात. कसं वाटलं तुम्हाला? मलाही तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. कारण आता जरी तुम्ही म्हणताय की तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह करता आहात, पण मग तुम्ही जर आम्हाला ही संधी दिली नसती तर कदाचित आमचंही ते समाजापर्यंत पोहोचलं नसते किंवा मला आज अगदी प्रकर्षाने मेसेज द्यावासा वाटला, हाही पोहोचला नसता. त्यामुळं मी C24 तास, कापसे पैठणी, योगीराज फर्निचर, बालाजी इलेक्ट्रिकल्स यांना सगळ्यांना धन्यवाद देते. वहिनी तुम्ही बोला, काय वाटतं तुम्हाला? C24 तासने महिलांसाठी जी छान संधी दिली आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो. नक्कीच आपल्यासोबत होत्या जाधव बहिणी. खूप छान त्यांनी केली होती. त्यांच्या आराशीमधून शेतकरी आत्महत्या त्यांनी दाखवली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या न करता प्रयत्न करत राहावं, सगळं देवावर सोपवू नये, असा सुंदर मेसेज त्यांनी त्यांच्या आरासीमधनं दिला आहे. नक्कीच खूप छान आरास पाहिली आपण आणखीही आरास पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी मी तुमची रजा घेते. नमस्कार.